नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गतवर्षी इयत्ता 8वीचे विद्यार्थी यावर्षी 9व्या इयत्तेत आहेत. गणित भाग 1 आणि गणित भाग 2 अशा 2 विषयांचा अभ्यास करणार आहेत. 100 गुणांचाच पेपर आहे. गणित भाग 1 प्रथम सत्र आणि द्वितीय सत्र 40 गुणांचा पेपर आहे आणि गणित भाग 2 सुद्धा प्रथम सत्र आणि द्वितीय सत्र 40 गुणांचा पेपर आहे. प्रात्यक्षिक परीक्षाही घेतली जाणार आहे. गणित प्रात्यक्षिक परीक्षा विज्ञानासारखी की 20 गुणांची असणार आहे. चाचण्याही 20 गुणांच्या असणार आहेत. शेवटी संकलित मूल्यमापन आहे ते या ठिकाणी 200 गुणांचं एकत्रित प्रथम सत्र 100 गुण आणि द्वितीय सत्र 100 गुण 200 त्याला भागिले 2 करून या ठिकाणी 100 गुणांची सरासरी काढली जाणार आहे. यावर्षी ज्या प्रकरणांचा आपण अभ्यास करणार आहोत त्यातील अनेक प्रकरणे या ठिकाणी पुढील इयत्तासाठी 10व्या इयत्तासाठी आहेत. त्यामुळे या ठिकाणी पहिल्या प्रकरणापासून या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मी समजावून देणार आहे. व्हिडिओचं बारीक नजरेनं आपण अवलोकन करावं आणि जास्तीत जास्त गुणवत्ता वाढीसाठी आपणाकडून प्रयत्न व्हावा यासाठी तुम्हाला यावर्षी 9व्या इयत्तेमध्ये शुभेच्छा. गणित भाग 1 पहिलं प्रकरण आहे संच. सेट्स आपण अभ्यासणार आहोत. या प्रकरणामध्ये काय अभ्यासणार आहोत? संच, त्याची ओळख, सेट्स इंट्रोडक्शन, संचाचे प्रकार अभ्यासणार आहोत, टाइप्स ऑफ सेट्स, वेणचित्रे, वेण डायग्राम अभ्यासणार आहोत, समान संच आणि उपसंच, इक्वल सेट्स आणि सबसेट्स अभ्यासणार आहोत, विश्वसंच आणि पूरक संच, या ठिकाणी युनिव्हर्सल सेट आणि कॉम्प्लिमेंटरी ऑफ सेट्स अभ्यासणार आहोत, छेदसंच आणि संयोग संच, इंटरसेक्शन अँड युनियन ऑफ सेट्स अभ्यासणार आहोत आणि संचातील घटकांची संख्या, नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए सेट इत्यादी उपघटकांचा आपण अभ्यासणार आहोत. पाहूया, खाली काही चित्रे दिलेली आहेत. ही चित्रे आपल्या परिचयाची आहेत. आपण नेहमी म्हणतो फुलांचा गुच्छ, किल्ल्यांचा जुडगा म्हणतो आपण, पक्ष्यांचा थवा म्हणतो, वह्यांचा गठ्ठा म्हणतो आणि संख्यांचा गट आपण म्हणतो. फ्लावर बायकोट, बंच ऑफ कीज, फ्लॉक्स ऑफ बर्ड्स, पाईल ऑफ नोटबुक्स अँड कलेक्शन ऑफ नंबर्स. या ठिकाणी वरील हे जे वस्तुसमूह आहेत, वस्तुसमूहासाठी विशिष्ट शब्द वापरलेले आहेत. आणखी काही शब्द आपण यापूर्वी अभ्यासलेले आहेत. हरणांचा तांडा, मेंढरांचा कळप, माणसांचा घोळका अशा पद्धतीनं, म्हणजे अनेक शब्दाबद्दल एक शब्द या अर्थानं. या ठिकाणी या सर्व उदाहरणामध्ये समूहातील घटक आपणास अचूक आणि नेमकेपणाने सांगता येतात. या ठिकाणी वस्तूंच्या अशा समूहाला संच असं म्हणायचं. अचूक आणि नेमकेपणा ह्याच्यामध्ये आहेत. पाहूया आणखी काही उदाहरणं. गावातील आनंदी मुले, आपण वर्गातील हुशार मुले आपण विचारात घेतली तर या ठिकाणी या समूहाच्या दोन्ही उदाहरणामध्ये आनंदी आणि हुशार या दोन्ही शब्दांचे अर्थ सापेक्ष आहेत. म्हणजे आनंदी वृत्ती आणि हुशारी या दोन्ही शब्दांचे अर्थ नेमकेपणाने सांगता येत नाहीत. मग आनंदी कोणाला म्हणायचं, हुशार कोणाला म्हणायचं, कोणते निकष आपण लावून आनंदी ठरवायचं, कोणते निकष लावून आपण हुशार मुलगा हे समजवायचं किंवा समजावून सांगायचं. म्हणजे या ठिकाणी नेमकेपणाने आपण या ठिकाणी आनंदी आणि हुशारी या शब्दाबद्दल सांगू शकत नाही. म्हणून असे समूह आहेत त्यांना मात्र आपल्याला संच म्हणता येणार नाही. ओके, या ठिकाणी पुढे काही उदाहरणं दिलेली आहेत. त्यातील कोणत्या समूहांना संच म्हणता येईल ते आपण पाहायचं आहे. आठवड्याचे 7 वार, आपण आठवड्याचे 7 वार सांगू शकतोय. नेमकेपणाने अचूकपणा आहे, नेमकेपणाने घटक सांगता येतात. म्हणून या ठिकाणी आपण सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार म्हणजे हा संच आहे. हा समूह संच आहे. एका वर्षाचे 12 महिने आहेत. हाही संच आहे. ओके, म्हणजे अचूक आणि नेमकेपणाने याबद्दल आपण सांगू शकतोय, घटक सांगू शकतोय. वर्गातील शूर मुले याबद्दल मात्र नेमकं विधान करू शकत नाही. हा संच नाही, हा समूह संच नाही. पहिल्या 10 मूळ संख्या सांगता येतात 1 ते 10 पर्यंत. महाराष्ट्रातील बळकट गड किल्ले याबद्दल पण आपण अचूक आणि नेमकेपणानं सांगू शकत नाही. कोणता किल्ला बळकट आहे हे सांगू शकत नाही. आणि आपल्या सूर्यमालेतील ग्रह आपण सांगू शकतो. ओके, सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, युरेनस, नेपच्यून, प्लुटो वगैरे यासारखे. ओके, म्हणजे हा हे समूह आहे त्याला आपण संच म्हणतोय. म्हणजे संचाची नेमकी व्याख्या कशी केली आहे पाहूया.
ज्या संचातील घटक अचूक आणि नेमकेपणाने सांगता येतात त्या समूहांना संच असं म्हणायचं. आणि संचाला नाव देण्यासाठी ABCD यापैकी इंग्रजी वर्णमालेतील पहिल्या लिपीतील म्हणजे मोठ्या लिपीतलं ABCD यासारखं म्हणजे DEFG यासारखं म्हणजे संचाला नावे देण्यासाठी पहिल्या लिपीतल्या अक्षरांचा वापर करतात. पाहणार आहोत आपण पुढे. आणि संचामध्ये जे घटक आहेत ते दुसऱ्या लिपीतल्या अक्षरांना दाखवायचे. ABC यापैकी इंग्रजी अक्षरं वापरतात. त्यामध्ये पुढं समजा A हा म्हणजे घटक दाखवण्यातला A आहे. हा A हा नावासाठी A वापरतोय म्हणजे A हा संच Aचा घटक आहे. हे चिन्हात आपण असं दाखवू शकतोय. A हा Aचा घटक आहे म्हणजे हा कर्व आहे आणि त्याला ई सारखं स्वरूप दिलेलं आहे म्हणजे हे चिन्ह आहे घटक आहे. घटक असणे A हा Aचा घटक आहे. लहान A या Aचा घटक आहे. हे चिन्हानं असं दाखवायचं. आणि A हा संच Aचा घटक नाही हे या पद्धतीने दाखवायचं. A आणि तिरपी रेषा हे चिन्ह आहे ना, ह्याची तिरपी रेषा. A इज ए नॉट कॉम्पोनंट ऑफ A. ओके. आणि हिअर A इज ए कॉम्पोनंट ऑफ A असे लिहायचं. आता आपण काही संख्यांचे संच पाहूया. N बरोबर म्हणजे सेट ऑफ नॅचरल नंबरचा सेटमधलं पहिला अक्षर N आहे म्हणून N नाव आहे त्यामुळे कॅपिटल अक्षर. महिरप कंसात 1 2 3 डॉट 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 अनंतपर्यंत हा नैसर्गिक संख्यांचा संच आहे. म्हणजे मूळ संख्या आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 डॉट डॉट अनंतपर्यंत हा नैसर्गिक संख्यांचा संच आहे. त्यानंतर कॅपिटल W. आता या ठिकाणी नैसर्गिक संख्यांचा जो संच आहे यामध्ये शून्य कुठेही दिसत नाही म्हणजे हा संच 10 100 1000 किंवा 1002 म्हणजे शून्य वापरून आपण ज्या संख्या लिहितो त्या संख्या लिहिण्यासाठी हा नैसर्गिक संख्यांचा संच अपुरा पडतो. म्हणून नवीन संख्यांचा संच 1 2 3 या नैसर्गिक संख्यांच्या जोडीला प्रथमच शून्य ठेवलेला आहे आणि पूर्णत्व आणलं मग 10 लिहू शकतोय म्हणजे शून्य वापरून कोणत्याही संख्या आपण लिहू शकतो. म्हणून हा संच आहे सेट ऑफ होल नंबर्स म्हणजे W कॅपिटल अक्षर आहे. W पहिल्या अक्षर आहे म्हणून नाव दिले W. होल नंबरचं सेट महिरप कंसात 0 1 2 3 वगैरे. ओके. हा पूर्ण संख्यांचा संच आहे. त्यानंतर संख्या रेषेवर सर्वसाधारण मध्यावरती 0 आरंभबिंदू असतो आणि उजवीकडं 1 2 3 4 5 डॉट 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 आणि डावीकडे आरंभबिंदूच्या ऋण संख्या असतात. -1 -2 -3 -4 वगैरे वगैरे. म्हणजे संख्या रेषेवर ज्या संख्या आपण दाखवतो आरंभबिंदूला 0 उजवीकडे धनसंख्या आहेत धन नैसर्गिक संख्या डावीकडं हे ऋणपूर्णांक आहेत. म्हणजे हा सगळा संच 0 धनसंख्या आणि ऋणपूर्णांक धरून आय म्हणजे हा पूर्णांक संख्यांचा संच आहे. सेट ऑफ इंटिजर्स मध्ये पहिलं अक्षर आहे इंटिजर्समधलं आय म्हणून या ठिकाणी आय आहे. ओके. आणि क्यू हा परिमेय संख्यांचा संच आहे. सेट ऑफ रॅशनल नंबर्स म्हणजे P भागिले Q या स्वरूपात संख्या आहे. अंश आणि छेद या स्वरूपातल्या संख्या आहेत. त्या सगळ्या संख्यांना आपण परिमेय संख्या म्हणतो आणि Q या अक्षरांना दाखवायचा असतो सेट ऑफ रॅशनल नंबर्स. ओके. या ठिकाणी 3 4 5 या सुद्धा परिमेय संख्या आहेत. का बरे तर त्यांचा छेद 1 असतो. कोणतीही संख्या अंश आणि छेद स्वरूपात लिहिता येते. म्हणजे कोणती नैसर्गिक संख्या 1 म्हणजे 1/1 2 म्हणजे 2/1 10 10/1 15 15/1 अशा पद्धतीनं. आणि मग Q हा परिमेय संख्यांचा संच आहे सेट ऑफ रॅशनल नंबर्स म्हणजे अंश आणि छेद या स्वरूपात. त्यानंतर R हा वास्तव संख्यांचा संच आहे सेट ऑफ रिअल नंबर्स. संख्या रेषेवर किंवा ज्या संख्यांचं अस्तित्व आहे ज्या संख्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवता येतात त्या सर्व संख्यांना आपण या ठिकाणी वास्तव संख्या असं म्हणतो. वास्तव संख्या रिअल नंबरच्या सेटमधलं पहिलं अक्षर R आहे. ओके. म्हणून R हा. आता संख्या रेषेवर 2/7 दाखवायचे असेल तर 0 पासून 1 पर्यंत 7 समान भाग करायचे. 1 2 3 4 5 6 आणि 7 आणि 0 पासून 1 पर्यंत म्हणजे 2/7 या ठिकाणी हा अपूर्णांक दाखवायचा किंवा ही परिमेय संख्या दाखवायची अंश आणि छेद स्वरूपातील. तर छेद काय सांगतो तर एकक अंतराचे 7 समान भाग करा आणि त्यातले 2 घ्या. 7 भाग केले 0 आणि 1 पर्यंत 1 आणि 2 भाग घ्यायचे आहेत म्हणजे इथं 2/7 आहेत दुसऱ्या ठिकाणी. अशा पद्धतीनं संख्या रेषेवर आपण या परिमेय संख्या दाखवू शकतोय. सर्व संख्या ज्या संख्यांचं अस्तित्व आहे त्या संख्या
आपल्याला संख्या रेषेवर दाखवता येतात. आपल्याला 4/11 दाखवायचे असेल तर एकक अंतराचे 11 भाग घ्यावे लागतील, समान भाग करावे लागतील आणि त्यातले 4 घ्यावे लागतील, म्हणजे 4/11 वगैरे पुढे आपण पाहणार आहोत. ओके. Here we use a special word for each of the collection given above. In all above examples, we can clearly list of objects, okay, of that collection. We call the collection of such an object as a set. Okay. Now observe the collection happy children in the village, brilliant students of the class. In both the examples, the word happy and brilliant are relative terms, because the exact meaning of these words, to be happy and to be brilliant, differ from person to person. Therefore, these collections are not set. Okay. See the examples given below and decide whether it is set or not. Days of week, this is set. Okay. Months in year, this is countable. This is a set. Brave children in the class are not set. Okay. In this example, there is not clearly list of brave children. Okay. First 10 counting numbers, this is a countable. This is a set. Okay. Strong forts of Maharashtra, it is also not set, because how to confirm a strong forts? Okay. Not clearly confirm a strong forts. In fifth example, we cannot definitely and clearly decide about strong forts. Okay. Not set. Planets in our solar systems is a set. Okay. Countable. Therefore, definition is that of sets. If we can definitely and clearly decide the object of a given collection, then that collection is called a set. Okay. Generally, the name of the set is given using capital letters A, B, C, dot dot and so on Z. Okay. And the numbers or elements of the sets are shown by using small letters A, B, C, dot dot. Okay. If A is an element of set A, then we write it as A is a element of A. This is a sign of is a element. Okay. A is element of A. This is sign as a letter E. Okay. And if A is not an element of set A, then we write here A is cross line. Okay. A is not element of A. Okay. Now let us observe the set of numbers. N is a set of natural numbers. First letter N, that is name N. Okay. In a curly bracket 1, 2, 3, comma, dot 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 dot. Okay. These are natural number set. Here only 0. Okay. Then 1, 2, 3, these numbers in natural numbers. Okay. Natural numbers set. Therefore, here W is equal to, W is a whole number set, the first letter W, whole number set, including 0. In curly bracket 0, in that set, in natural number set, at first write 0, 0, 1, 2, 3, comma, dot dot dot. Okay. This is a set of whole numbers. Then I, set of integers, first letter I. Here I is equal to, in curly bracket, dot dot dot, -3, -2, -1, 0, comma, 1, 2, 3, dot dot. Okay. Here set of integers which are denoted on number line. These are all numbers, these are elements in set of integers were denoted on number line. Okay. Q is a set of rational numbers. Rational numbers, P is a Q. Rational numbers are written in the type P upon Q. P is a numerator, Q is denominator. Okay. P upon Q is a rational number. R is a set of real numbers. Okay. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांच्याही गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा. धन्यवाद. पुढील व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी संच लिहिण्याच्या पद्धती अभ्यासणार आहोत. धन्यवाद.